चला दादांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट्स करून सांगा. तोपर्यंत हा प्रश्न पहिले समजून घ्या अतिशय ट्रिक्स न. एक 2 विषयाचे एका परीक्षेत 30% विद्यार्थी काय सांगितलं, 2 विषय आहे. विषय आहे 2 आणि आता ते 2 विषय कोणकोणते आहे बघा. एक आहे गणित आणि दुसरा आहे इंग्रजी. आता याच्यामध्ये 2 तुलना सांगितलेल्या आहे, ते म्हणजे पहा, एक पास आणि दुसरी नापास. हे लिहूनच घ्यायचं आणि डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट सांगतो. आता गणितात काय झालं, 30% नापास झाले, 30% नापास लिहून टाकले तर पास किती रे दादा, 70% सांगितलं. त्याचबरोबर इंग्रजीत किती झाले तर 20% नापास झाले, इंग्रजीत 20% नापास तर पास किती 80%. शेवट काय सांगितलं, या दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, 10% विद्यार्थी नापास झाले तर पास किती 90%. मग सांगितलं शेवटी काय उत्तीर्ण, मग उत्तीर्णाचा भाग म्हणजे पास घ्यायचा, या दोन्हीची करून टाकायची बेरीज म्हणजे 7 15 म्हणजे 150 वजा 90. आता याच्यातून 90 काढायचं म्हणलं तर बरोबर किती रे दादा, सरळ 60%. किती असणार आहे तर 60% पर्यंत आहे का, म्हणून 60% विद्यार्थी काय असणार आहे पास. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स करून सांगा काय तर. आवडलं ना तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.